भोंदूबाबा खरातचा खगोलशास्त्राचा अभ्यास होता। खगोलशास्त्राच्या अभ्यासामुळे माझ्यासारख्या अनेकांसोबत त्याची ओळख होती, अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली। सरकारमध्ये असल्यापासून केसरकरांना भोंदू गोष्टींचा नाद लागला, ही टीका राऊतांनी मात्र यावर केली आहे। खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच एसआयटी चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला आणि गुवाहाटीचा रस्ता सुद्धा खरातांनी ह्या सर्व मंडळींना दाखवला। वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे। डिपार्टमेंटचा किंवा व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे। केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका। केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे। ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात। हे निवडं निश्चित आहे। दीपक खरात बरोबर अनेकांचे फोटो मी कालही बोललो, म्हणून आता पोलीस चौकशी करेल आणि जो कोणी त्याच्यामध्ये सीडीआर काढा ना, सगळ्यांचा सीडीआर तपासा। तर दीपक खरातकडे सीडीआर व्हिडिओ काय असतील ना ते तपासा, त्याच्याकडे असलेले ते काही व्हिडिओज आहे ते तपासा आणि त्याच्या जो कोणी आरोपी असेल त्याला फासावर लटकवा ना, आमचं काही म्हणणं नाही। परंतु एखाद्याला टार्गेट करून जर तुम्ही ह्याला दिशा बदलवायचा प्रयत्न करत असाल आणि मुख्य आरोपी जर त्याला वाचवायचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं।